मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ होता नाथ भागवतातला दुसरा अध्याय आपला सुरू आहे आणि या दुसऱ्या अध्यायातल्या साधारण 85व्या ओळीच्या नंतरचा भाग आपण जो काल पाहिला आणि आज 100व्या ओळीच्या नंतरचा भाग आपण पाहणार आहोत. तर काल आपण मायेचा प्रभाव पाहिला आणि मायेचा प्रभाव काय असतो हे या एकादश स्कंदामध्ये नाथ महाराज निरूपण करत असताना मानवी जीवनामध्ये दुःख का निर्माण होतं, त्या दुःखाचं कारण काय, तर जे शाश्वत नाही, जे कायम टिकणारं नाही, जे खरं नाही त्याच्या मागे आपण लागतो आणि जे अशाश्वत मुख्य आपला देह आहे, मानवी देह, त्याला धरून मी आणि माझं या संदर्भात कायम त्या चिंतनामध्ये आपण राहतो आणि त्यामुळे त्या जो मायेचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो त्या मायेमध्ये मनुष्य गुरफटून जातो आणि संपूर्ण आयुष्यभर तो दुःख भोगतो. हे सगळं मानवी जीवन दुःखमय होण्याची गोष्ट किंवा हे सगळं तत्वज्ञान नाथ महाराजांनी समुद्राच्या रूपाने आपल्याला काल समजून सांगितलं. हा विषय आपला काल झाला. म्हणजे इतकी वर्ष आपण आपलं आयुष्य पाहतो आणि आपल्या या एवढ्या आयुष्यामध्ये आपण अनेक मानवी जीवन जवळून पाहिली, थोरा मोठ्यांची पाहिली, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांचं मानवी जीवन आपण पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर समर्थ म्हणतात तसे की या अशाश्वताच्या मागे किंवा ज्याला आपण प्रापंचिक कर्तव्य असं म्हणतो, अशा या प्रापंचिक कर्तव्याच्या मागे लागून त्या मायेमध्ये आपण गुरफटतो. प्रापंचिक कर्तव्य करू नये असं कोणत्याही संतांनी सांगितलेलं नाही. उलट कर्तव्य परायण आपण असावं, उत्कृष्ट कर्तव्य आपण करावं, पण त्या मायेच्या तडाख्यात आपण सापडू नये, त्या आसक्तीमध्ये आपण राहू नये. अशा पद्धतीने ते कर्तव्य करणं सकल संतांना अपेक्षित आहे. पण समर्थांच्या भाषेत विचार करून समर्थांचं सांगणं असं आहे की इतक्या सगळ्यांचं जीवन आपण जेव्हा पाहतो आणि त्याच पद्धतीने आपलंही आतापर्यंत जीवन चाललेलं आहे, हे मात्र आपण 100% विसरतो असं व्यक्तिगत मला वाटतं. ते म्हणजे असं की इतक्यांची जीवन आपण पाहिली, मानवी जीवन, तर आला आला प्राणी जन्माशी आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला, असं सगळ्यांचं जीवन आपण पाहतो की अरे काय माणूस आहे, इतके कष्ट केले, इतकी मरमर केली, इतकं हे केलं आणि काहीही धर्मकार्य, काहीही दान, काहीही भगवंताचं स्मरण, काही भगवंताचं कार्य, काही सत्कर्म झालं नाही. आणि एक दिवस ब्रह्मानंद महाराज म्हणाले की आयुष्याचा भरोसा नाही, म्हणून शक्य तितक्या त्वरेने आणि तळमळीने
कृतार्थ होण्याचा प्रयत्न करावा, असं ब्रह्मानंद महाराज मोक्षप्राप्तीच्या रहस्यात आपल्याला रोज सांगतात. पण आपण हे वाचण्यापुरतं लक्षात ठेवतो, पण जीवनामध्ये याचा नित्य दैनंदिन जीवनात नक्कीच आपला वापर होत नाही. म्हणून समर्थांची आठवण होते की अरे, आपण जन्माला आलो, इतके वर्ष राहिले आणि गेले हो मरून. आला आला प्राणी जन्मासे आला, असं आपलं होऊ नये त्याच्यासाठी म्हणून हा सगळा इतिहास किंवा हा सगळा संसार, हा प्रपंच आपण थाटलेला. सज्जन हो, या मायेच्या प्रभावातून मुक्त होऊन किंवा हे सगळं आयुष्य असं चाललेलंच आहे, तेव्हा महर्षी नारद आणि वसुदेवांचा जो संवाद चाललेला आहे, त्या संवादामध्ये वसुदेव म्हणतात की तुम्ही संत महात्मेच, सद्गुरूच आम्हाला या मायेच्या जाळ्यातून बाहेर काढू शकता. आमचं मानवी जीवन कृतार्थ फक्त तुम्हीच करू शकता, म्हणून मी तुम्हाला शरण आलोय, असं वसुदेव नारद महर्षींना म्हणतायत. प्रामाणिकपणे कबूल करतायत की भगवंता आहे महर्षी, प्रत्यक्ष परमात्मा माझ्या पोटी आला हे मला कळतं, परमात्म्यालाही कळतंय, भगवान गोपालकृष्णालाही माहिती की हे माझे वडील आहेत, वसुदेव आहेत, यांनी पुण्य केलं होतं, यांच्या पुण्याच्या संचयने मी यांच्या पोटी, यांनी मागितलं म्हणून मी मुलगा म्हणून जन्माला आलो. हे ज्ञान परमेश्वराला असणं काही वेगळी गोष्टच नाही. वसुदेवाला पण माहित नाही की प्रत्यक्ष परमात्मा माझ्या पोटी जन्माला आलेला आहे, तरीही समाधान नाही आहे. ही सत्यता त्यांच्या लक्षात आली आणि आता या इतक्या आनंदाच्या स्थितीला लौकिक दृष्ट्या मला सांगा ना, काय कमी असतं? भगवंत ज्याच्या पोटी जन्माला आला, म्हणजे महाराज जे म्हणाले की अरे, प्रपंच कोणाचा तरी खरा झालाय का म्हणाले. तिकडे दशरथाचं जर आपण पाहिलं तर केवढं साम्राज्य, केवढं वजन, केवढं कर्तृत्व, केवढा पराक्रम. कुबेर ज्याला घाबरत होता, इंद्रिय ज्याला मदतीला बोलवत होता, असा असलेला दशरथ महात्मा, त्याच्या पोटी परमात्मा आला, 4 रूपांनी आला, वेदोनारायणाच्या रूपाने तिथे पाहायस मिळालं. पण त्यांचाही प्रपंच जर पाहिला तर नाही. इकडे पुन्हा दुसरा अवतार झाला भगवान गोपालकृष्णाचा. वसुदेवाची परिस्थिती तशी आहे. सज्जनो, हे सगळं चिंतन करत असताना आपण तर कुठेच नाही. आपली परिस्थिती काय? म्हणजे आज आपल्याला असं वाटतं पण हो छान आहे, आमचं मस्त गाडी आहे, बंगला आहे, छान आहे, सगळं छान छान आहे. पण खरं पाहिलं तर खरंच काहीच विशेष छान नाहीये. जे समाधान आपल्याला मिळायचं ते आज समाधान मिळालंय का? तर निश्चितपणे मिळालेलं नाही. आणि म्हणून कालच्या त्या मायेच्या प्रभावाच्या साठी म्हणून उत्तर देताना नाथ भागवत आपल्याला असं सांगतं, नाथ महाराज असं सांगतात की तुम्हाला या सगळ्या प्रपंचाच्या मोहजाळातून, या वरवर दिसणाऱ्या दुःखाने पालटून रूप घेतलेलं सुख आपल्याला जे वाटतं, ते दुःखाने पांघरलेलं रूप आहे. प्रत्येक सुखाच्या मागे पुन्हा दुःख लपलेलंच आहे. आज मला असं वाटतं की हे मिळाल्यावर मी सुख होईल. ते मिळालं, ते प्राप्त झालं की त्याच्यामध्ये हळूच त्याचं आवरण निघून जातं. जे वरवर दिसणारं दुःखाचं आवरण आहे, ते सुखाचं आवरण आहे, ते निघून जातं. मुळात पुन्हा खाली दुःख जसंच्या तसं तयार आहे. कारण हे सगळं अशाश्वत आहे. अशाश्वताच्या मागेच आपला सगळा प्रवास चाललेला आहे. तेव्हा मग या सगळ्या अशाश्वत याच्यापासून प्राप्त झालेल्या दुःखातून तुम्हा आम्हाला मुक्त करणारा कोण आहे? या मायेच्या प्रभावातून तुम्हाला मुक्त करणारा कोण आहे? तर वसुदेव म्हणतात की जरी माझा मुलगा परमात्मा असला मुनी, तरी मी आज समाधानी नाहीये. मला ते सांगा की ज्याने मला खरं समाधान प्राप्त होईल. म्हणजे खरंच फार मोठी गोष्ट आहे की परमात्मा प्राप्त होऊनही सुख आहे की नाही? तर नाही, असं वसुदेव म्हणतायत. आणि ते म्हणतात मी तुम्हाला शरण आलोय, आता तुम्ही सांगाल त्याप्रमाणे मी वागेन, पण मला तो सुखाचा, आनंदाचा मार्ग, खऱ्या समाधानाचा, आत्मज्ञानाचा मार्ग तुम्ही दाखवा. आणि सज्जन हो, खरं सांगतो, सकल संतचं वाङ्मय वाचल्यानंतर एवढंच लक्षात येतं की या सगळ्या मायेच्या तडाख्यातून सुटण्यासाठी जगामध्ये तुम्हाला सहाय्य करणारं खरंच कोणी नाही. आई बाबांचे उपकार आहेत, त्यांनी आपल्याला नरजन्म दिला, त्यांच्यामुळे आपल्याला हा नरदेह प्राप्त झाला, त्यांचे अनंत उपकार आहेत. पण तरी सुद्धा माता पिता बंधू कांता सर्व सुखाचे संगाती, अंतकाळी मोकलिती हिरोनी नेताची संपत्ती.
हे असं वाटतं की काय हे काय दुःखाचं सांगतात का बाबा सगळे संत? दुःखाचं सांगत नाही, तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देतात. संतांचे एवढे उपकार आपल्यावर आहे खरंच, की या मायेच्या तळ्याखातून जे दुःख तुम्हाला आयुष्यभर प्राप्त होतं ना, त्याच्यातून सोडवणारा, त्याच्यातून खरा तुम्हाला मार्ग दाखवणारा, त्या दुःखाच्या सागरातून तुम्हाला अगदी निर्विघ्नपणे बाहेर काढणारा एकच माणूस आहे, एकच व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सद्गुरू किंवा संत महात्मे. संतांचं वैशिष्ट्य काय? संतांचं वैशिष्ट्य असं की ते मनुष्य देह धारण करून येतात. तुमच्या माझ्या आजूबाजूला राहतात. तुमच्या माझ्यासारखा गृहस्थाश्रम करतात. पण तो गृहस्थाश्रम आचरत असताना महाराजांच्या प्रवचनामध्ये फार सुंदर त्यांनी सांगितलं की संत ओळखणं, सत्पुरुष ओळखणं फार अवघड आहे म्हणाले. संतांची कितीही लक्षणं तुम्ही वाचा आणि त्याप्रमाणे त्याच्याही पेक्षा तो वेगळा असतो. तुमच्या आजूबाजूला तो राहत असतो. तुमच्यासारखे कपडे घालत असतो, तुमच्यासारखा वागत असतो, तुमच्यासारखा रागवत असतो, तुमच्यासारखा खात पित असतो, तुमच्यासारखा संसार करत असतो. पण तरीही तो अंतर्यामी भगवंताला किती घट्ट जोडलेला आहे हे तुम्हाला वर दृश्यात कळणार नाही. म्हणून संत ओळखणं फार फार अवघड गोष्ट आहे. म्हणून तो मनुष्य रूप धारण करतो, गृहस्थाश्रम आचरतो, पण आपल्याला त्याच्या स्वतःच्या साधनेने याच जन्मामध्ये स्वतःच्या तो भगवंताची प्राप्ती करून घेतो. म्हणजे कशी प्रकारचं तर तो परमात्म स्वरूप होतो. ते आत्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात ते प्राप्त करून घेतो. सगळ्या प्रकारचं आचरण तो पाळतो आणि उत्तम साधन आपल्याला करून दाखवतो, आचरून दाखवतो. पण पाहायला कोण तयार आहे मला सांगा? समर्थांच्या काळात जर आपण पाहिलं तर समर्थांना नाव ठेवणारी माणसं होती. तुकाराम महाराजांची धिंड काढणारी माणसं होती. समर्थांच्या झोळीमध्ये शेण टाकणारी माणसं होती. समर्थांच्या झोळीमध्ये दगड टाकणारी माणसं होती. ज्ञानेश्वरांना मौंज न करता अत्यंतिक त्रास देणारी माणसं होती. म्हणजे संत कळालेच नाही. कळणं फार अवघड आहे. लौकिक अर्थाने पाहायला गेलं तर तुमच्या माझ्यासारखे दिसतात, तुमच्या माझ्यासारखा आचार विचाराने ते दिसतात, पण साधनेने इतके संपन्न असतात, ते परमात्म स्वरूप असतात. नव्हे नव्हे या विश्वाचं सगळं ज्ञान, आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे या सृष्टीचं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं असतं आणि ते आत्मज्ञान, ते ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर अखंड त्या ब्रह्मज्ञानामध्ये ते महात्मे लीन झालेले असतात. त्या आनंदावर ते हिंदोळत असतात छानपैकी. तरीही खरं म्हणजे एकदा सगळं प्राप्त झाल्यानंतर खाली पाहण्याची काय गरज आहे त्या संतांना? आपल्याकडे पाहूच नाही खरं म्हणजे. किंवा मला असं वाटतं की आपण आपल्या मानवी जीवनामध्ये पाहतो की तुमच्या माझ्या बरोबरचा एखादा नातेवाईक, एखादा मित्र असा असतो की बालपणी त्यांनी आपण फाटक्या चड्डी घालून एका ताटात आपण जर्मनच्या ताटलीमध्ये भाकरी खाल्लेल्या असतात. पुढे प्रयत्नांनी चांगले दिवस त्याला येतात, प्राप्त होतात आणि एका उच्च कोटीला म्हणजे आर्थिकदृष्ट्या काय म्हणतात, पारमार्थिकदृष्ट्या म्हणणार नाही मी, पण आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या एवढी संपन्नता येते आणि त्याच्यानंतर तो त्याच्या जवळच्या नातेवाईकांना सुद्धा दारात उभं करत नाही. ही सामान्य माणसाची, सामान्य प्रपंचातली स्थिती असते की एकदा तो त्या उच्च अशा लेवलला गेला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या की त्याला खाली पाहा वाटत नाही. त्याला पुन्हा त्या वस्तीमध्ये यावं वाटत नाही. पुन्हा त्याला त्या लोकांमध्ये मिसळावं वाटत नाही, कारण त्याचं एक स्टेटस झालेलं असतं. लौकिक अर्थाने तो फार मोठ्या आनंदाच्या स्थितीत, पारमार्थिक दृष्ट्या मी म्हणत नाही, पण प्रापंचिक दृष्ट्या तो पोहोचलेला आहे. तेव्हा त्याच्यापेक्षा खालच्या लोकांकडे त्याला पाहायची बुद्धी होत नाही. त्याला त्याचा आनंद सोडून खालच्या आनंदात यायला इच्छा नसते. ही सामान्य प्रापंचिकाची, सामान्य प्रापंचिक मनुष्याची स्थिती असते. सज्जन हो, जेव्हा आध्यात्मिक दृष्ट्या एखादा संत महात्मा ब्रह्मानंदी लीन झालेला असतो, म्हणजे जगातलं सर्वोत्कृष्ट आनंदाची अतिशय उच्च पातळी जी तुम्ही आम्ही अनुभवलेली नाही, मी तर नाहीच अनुभवली. पण एवढं सगळं साहित्य वाचल्यानंतर असं लक्षात येतं की ब्रह्मानंदाची स्थिती काहीतरी वेगळी असली पाहिजे. माऊलीने आपल्याला सांगितलं ना की तुम्हाला आनंद म्हणजे काय वाटतं? म्हणाले दुःखाची निवृत्ती. अहो, तो आनंद नाही म्हणाले. तुम्हाला खरा आनंद कधी प्राप्तच झाला नाही. पण तुम्ही फक्त शरीराच्या पातळीवरचे सगळे आनंद उपभोगलेले आहेत. त्याही पेक्षा खूप वेगळा आनंद आहे की जो तुम्ही पाहिला नाही. ते म्हणाले ना की हे नेत्र ते नाहीत की ज्या नेत्रांनी भगवंताला पाहायचं. म्हणजे नेत्र हेच असतील, पण दृष्टी वेगळी पाहिजे. त्याच्यासाठी ह्या नेत्रातून येणारी दृष्टी ही रामदृष्टी झाली पाहिजे आणि ती रामदृष्टी होण्यासाठी साधन आणि अखंड नामस्मरण आणि त्याच्याबरोबर सद्गुरूंची कृपा आवश्यक असते. सज्जन हो, असे संत
स्वतः उत्तम प्रकारचं साधन करतात आणि ती ब्रह्मस्थिती प्राप्त करतात, तो ब्रह्मानंद प्राप्त करतात आणि त्या ब्रह्मानंदामध्ये ते अखंड विराजमान असतात. तरीही त्यांना तुमचा माझा कळवळा असतो. बुडत हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असते. ऐशी कळवळ्याची जात द्याती, लाभावीन करी प्रीती. ही वेगळीच जात आहे, संतांची जातच वेगळी. त्यांना लाभ काहीच तुमच्यापासून आपल्यापासून काय लाभ होणार? म्हणजे आत्ताही मी म्हटलं ना की आपण सगळेजण सद्गुरूंकडे जाताना डीमार्ट पेक्षा मोठी लिस्ट आहे. डीमार्टला जाताना तर लिस्ट अर्धी असते आणि खरेदी दुप्पट असते. 4 वस्तू घ्यायला जातो आपण डीमार्टमध्ये. फक्त 4च वस्तू घ्यायच्या बरं का, आता काय करायचं नाही. झालं. एकदा ती गाडी घेऊन फिरायला लागले की अर्धं डीमार्ट घरात येतात. ही जर आपली ही परिस्थिती आहे तर महाराजांकडे आपण जातो तर कधी एवढी लिस्ट असते. पण संतांचं मात्र तसं नाही. लाभावीन करी प्रीत. त्याला माहिती आहे हे नाही आपल्याला असं करणं. पण त्या ब्रह्मानंदाच्या स्थितीमध्ये तो संत तुम्हा आम्हाला धुंडाळतो की अरे नाही, अरे मला हे प्राप्त झालं. मी तुमच्यासारखा प्रापंचिक म्हणून या पृथ्वीवर जन्माला आलो. तुमच्यासारखा मला नरदेह मिळाला. तुमच्यासारख्याच माझ्या अडचणी आहेत. पण अरे मी त्याच्यातून हे मिळालं नाही का. काही मुलं सांगतात की आम्ही एका रूममध्ये अभ्यास केला. आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या दरवर्षी 12वी पास झाले, आमची झाली की मुलाखती येतात. एका रूममध्ये राहणारा कचरा विकणाऱ्या पोलीचा पोरगा मेरिट आला, अमकं आला, तमकं आलं. आणि तो म्हणतो की अरे मी माझी आई कचरा वेचते, आम्ही झोपडीमध्ये राहतो, आम्ही डब्यामध्ये खातो, आम्हाला प्लास्टिकच्या डब्यात खावं लागतं, तरी मुलगा मेरिट आला. आणि लाख रुपयाच्या ट्युशन लावलेल्या AC मध्ये अभ्यास करणाऱ्या पोरांचे वेगळेच प्रॉब्लेम्स असतात. त्यांचा ग्रुपही निघत नाही. 50% मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मिळत नाही. ही अवस्था आहे. तेव्हा संतांना असं वाटतं की अरे मी तुमच्यासारख्या परिस्थितीमध्ये या पृथ्वी तलावर राहिलो, या मृत्यू लोकामध्ये राहिलो, पण मला हा आनंद फार सहजतेने मिळाला, केवळ भगवंताच्या नामाने मिळवला. म्हणून संतांचं जे सहाय्य आहे सज्जन हो, ते आपल्यासाठी खूप इतकं अनमोल आहे. संत आणि असा मायेच्या ज्याला मायेचा जाच सहन होत नाही असा जीव, अशा माणसांना आणि ज्यांना भगवंताची उत्कंठा लागलेली आहे, अशा जीवांना संतांची जर एकदा गाठ पडली, किंबहुना मी तर असं म्हणेन की महाराजांच्या सांगण्यानुसार, माझं काही म्हणणंच नाहीये, महाराज म्हणाले की तुम्ही नाम घ्या. तुम्हाला माहित नाही ना आपला सद्गुरू कोण आहे. आता डॉक्टर पाठकांची कथाच पाहा ना तुम्ही. इथे काही वर्षांपूर्वी आल्या. परमादरणीय नाना महाराज तराणेकरांना त्यांची लहानपणी भेट झाली होती एका वेळी. त्यांचे 2 शब्द काय त्यांना दिले, त्यांचं आयुष्य पालटलं. मनोमन त्यांच्याशी संलग्न राहिल्या. अनुग्रह झाला नाही. घडेल तशी सेवा त्यांच्या गायनेकॉलॉजीच्या याच्यात केली. आपल्या या उपासनेत आल्या. तळमळ निर्माण झाली. साधन झालं आणि योग्य वेळेला सद्गुरू प्राप्त झाले. महाराज म्हणाले तुम्ही नाम घ्या. संत तुम्हाला धुंडाळत येतील. नांदेडला आले ना तुमच्यासाठी, नाही का? महाराजांचं वाक्य किती खरं की तुम्ही नामात राहा. आणि असे जे मायेच्या जाच ज्यांना सहन होत नाही, असे जीव, ज्यांना भगवंताची उत्कंठा लागली, ज्यांना भगवंताचं प्रेम लागलं, ज्यांना भगवंत जाणून घ्यायचा, ज्यांना भगवंताच्या कृपाछत्राखाली राहायचं, अशा अनेक माणसांना, अशा अनेक जीवांना, अनेक मनुष्य मात्राला असे संत धुंडाळत असतात. आणि ते संत आपल्याला धुंडाळत येतात आणि आपला उद्धार करतात, आपल्याला भेटतात, सन्मार्गावर नेतात आणि त्या जीवाला समाधानाची प्राप्ती करून देतात. असा हा सिद्धांत नाथ महाराज संतांच्या बाबतीमध्ये सांगतात. संतांचं जर साह्य नसतं ना, तर मनुष्य मात्राचं फार कठीण झालं. कल्पना करून पहा की सगळी सृष्टी उत्तम निर्माण केलेली, भगवंतांनी तेव्हा ती निर्माण केली, तेव्हाच ब्रह्मा विष्णूची निर्मिती केली आणि त्याच्यापासून ते म्हणले अरे हे तर फक्त गॉड म्हणजे जनरेटर आणि डिस्ट्रॉयटर वगैरे झाले. पण आता पुन्हा एक पाहिजे म्हणजे या तिघांना एकत्र करा. मग दत्त स्वरूप म्हणून गुरुच्या स्वरूपामध्ये दत्त महाराज पहिल्यांदा प्रगट झाले आणि ती परंपरा आज वेगवेगळ्या सद्गुरूंच्या रूपाने तुम्हा आम्हाला सांगते. काय काय संतांची तळमळ असते, काय दया असते बघा, की ते इतक्या अतिउच्च आनंदाचा ब्रह्मानंद उपभोगत असताना सारखी काळजी त्यांना अशी वाटते की अरे इतके लोक आहेत. मी काल जे म्हणालो ना की महाराजांनी कुणाकुणाला नाम दिले. आणि मला सांगा, महाराजांच्या प्रवचनामध्ये एक स्पष्ट स्वच्छ वाक्य आहे,
की बुवाबाजी करू नका, बुवा होण्याचा प्रयत्न करू नका. एक वाक्य. आणि दुसरं महाराज म्हणाले, मी ज्याला अनुग्रह देतो, माझे ओठ ज्याच्या कानाला लागतात याचा आपण भावार्थ घ्या. प्रत्येक वेळेला त्यांचे ओठ कानाला लागणं शक्य नाही. सत्पुरुष देहातच मिळेल हे सांगता येत नाही. ज्यांना मिळाले ते खरोखर भाग्यवान आहे, पण ज्यांना नाही मिळाले ते भाग्यवान नाहीत असं बिलकुलच नाही. कारण त्यांचं ते रूप म्हणाले ना महाराज, अरे तुम्ही माझ्यावर देहाचा आरोप केला आणि त्या आरोपीप्रमाणे मी वागलो, पण मी देह नव्हतो. मी जेव्हा देहात होतो तेव्हाही मी नव्हतो. आज मी देहात नाही तरी पण मी आहे. हे वाक्य सगळ्या सद्गुरूंसाठी बरं. हे जरी थोरले महाराज बोलले असेल तर त्यांच्या बोलण्याने कळतं की सद्गुरू काय आहे. की मी आज देहात नाही तरी मी आहे, कारण मी केवळ एका नामामध्ये. महाराज म्हणाले की जेव्हा तुम्हाला अनुग्रह होतो त्या क्षणी तुमची प्रापंचिक, म्हणजे तुम्हाला जेवढ्या प्रापंचिक विवंचना असतील, मी, माझा नवरा, माझा लेकरू, माझं नाम काय, नातू पंतू, अमके तमके, तुमचे म्हणून जे जे तुम्ही मांडता तुमच्या प्रपंचात, तर तुमची प्रापंचिक जबाबदारी मी घेतलेली आहे आणि तुमची पारमार्थिक सुद्धा जबाबदारी मी त्या क्षणी घेतलेली आहे. म्हणून विषय असा सुरू होता, इतके दयाळू असतात संत. पुढे विषय येणार संत आणि देव. नाथ महाराज सांगणार आहेत की संतांचं शरीर सगुण रूप अंतकाळानंतर अग्नीच्या ज्वालांमध्ये जळून जाईल, पण संतांची दया मात्र कधीच जळून जात नाही. 1970-72 सालची गोष्ट आहे. सद्गुरू प्रल्हाद महाराज, हे सगळं सिद्धांत थोडासा कठीण आहे, एखाद्या दिवस कंटाळा येऊन डोळे लागू शकतात, पण सिद्धांत पटकन समजण्यासाठी म्हणून लीला संतांच्या फार सुंदर असतात. आणि खरंच ते जे सिद्धांत सांगितले ना, ते सगळे सिद्धांत सकल संतांच्या जीवनचरित्रात तुम्हाला आढळतील. महाराजांच्या बरोबर खूप लोक यात्रेला, दक्षिण भारताच्या यात्रेला गेले. माझ्या माहितीप्रमाणे 450 माणसं वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नव्हती. महाराजांची एक कार होती, त्याच्या मागे अनेक गाड्या होत्या. आणि एका रात्री दक्षिण भारतातून तो प्रवास सुरू असताना अचानक 10-12 लोकांनी तलवारी, भाले, काठ्या असं घेऊन महाराजांची गाडी आणि सगळी यात्राच अडवली, लुटायच्या दृष्टीने. आणि मग महाराज जप करत बसले होते. सेवेकरीचा थोडा डोळा लागला होता. ड्रायव्हर गाडी चालवत होता म्हणून जागी होता. आणि थोड्या वेळाने महाराज जप करता करता गाडी का थांबली म्हणून महाराजांनी सहज विचारलं, कोणतं मंदिर आलंय? ते नामात होते. त्यांना वाटलं काही मंदिराला आपल्याला उतरून दर्शनच घ्यायचंय. ड्रायव्हर घाबरलेला होता. महाराजांचे शब्द ऐकून सेवेकरी त्या गाडीत दोघे होते ते जागेले आणि त्यांनी समोर पाहिलं तर अकराळ विकराळ 10-12 माणसं, टेंभे हातामध्ये काहींच्या, तलवारी, भाले वगैरे वगैरे साहित्य घेऊन उभे होते. महाराजांनी खिडकीतून फक्त असं खिडकी खाली केली, अँबॅसेडर कार होती त्याची खिडकीवर असं बाजूला फक्त पाहिलं. दूरवर फक्त महाराजांनी पाहिलं आणि दूरवर म्हणजे 10-20 फुटावर त्या भिल्लांची वस्ती होती. जी कोणी पकडले त्यांची वस्ती तिथे होती, त्या दरोडेखोरांची. आणि क्षणभरात जे हल्लेखोर होते त्यांनी पण त्यांच्या वस्तीकडे पाहिले तर सगळ्या वस्तीला फार मोठी आग लागलेली त्यांना दिसली क्षणभरामध्ये. आणि त्यातला एक वृद्ध माणूस म्हणाला, अरे आपण संत महात्म्याची गाडी अडवली, त्याच्यामुळे आपली सगळी वस्ती जळायला लागली, आपले लेकरं बाळ, आपले घर जळून जातील, पटकन यांना शरण जा. प्रत्यक्षात तसं झालेलं नव्हतं, पण ही माया म्हणा, हा लीला चमत्कार म्हणा, काय म्हणायचं तुम्ही म्हणा, ते पटापट महाराजाला सरेंड झाले, शरण आले आणि पाहतात
महाराजांना म्हणे, महाराज काही करा पण आमच्या लेकरा बाळांना, कारण त्यांना ते सगळी वस्ती जळताना दिसत होती. पटापट आले, महाराज आम्हाला क्षमा करा, आम्हाला माहीत नव्हतं ही संत महात्म्याची गाडी, आम्ही चुकलो, आम्ही दरोडेखोर आहोत, आम्ही कधी पुन्हा हे पाप करणार नाही, पण आमच्या लेकरांना, आमच्या वस्ती, आमच्या बायकांना सगळ्यांना वाचवा, आम्ही जळून मरून जाऊ. महाराज म्हणे, अरे असं करू नका, लोकांना लुटू नका, काहीतरी चांगला व्यवसाय धंदा करा. महाराजांनी त्यांना 100-100 रुपये दिले. असं पुन्हा वागू नका म्हणाले. तसे घेऊन गेले. जाऊन पाहतात तर वस्ती जशीच्या तशी. त्या जीवांचा उद्धार करण्यासाठी या संत महात्म्याला त्या दक्षिण भारतातल्या त्या जंगलामधून प्रवास करावा लागला. त्या दिवशी त्यांचा उद्धार या संत महात्म्याच्या कृपेने होणार होता. पुढे असं कळालं की खरोखर त्या लोकांनी दरोडेखोरीचा व्यवसाय सोडलेला. संतांची दया कशी असते, संतांचं कार्य काय, संतांचं सहाय्य सामान्य माणसाला कसं होतं, याचं उत्तम उदाहरण आपल्याला याच्यातून पाहू. संत काय असतो, कसा असतो, कसा प्राप्त होतो, म्हणून आपल्या त्या पदामध्ये म्हणलं ना की भवभार फार झाला, जीव तळमळू लागला, सगुण रूपे धावता आला, स्वामी माझा धावता आला, अभय वर दिला या मानगंगातील. रामानंद महाराजांनी हे जे पद केलं हे खरंच आहे. रामानंद महाराजांनी म्हणावं की भवभार फार झाला. कशासाठी म्हटलं असेल? खरंच कलियुग आहे ना. आता आपण इथे सगळे बसलो किंवा आपण या संस्कार इथे बसलो, याचा अर्थ मला म्हणायचं की आपण या संस्कारामध्ये आहोत. बाहेरचं जग किती विचित्र. आपण सगळ्यांनी जर विचार केला तर आपलं सगळं आयुष्य पहा, दुःख झालं नाही असं नाही, आपल्या वाट्याला आलं नाही असं नाही, प्रसंग आपल्याही वाट्याला आले, पण जगामध्ये जी भयावहता आहे त्याच्यापासून आपल्याला किती सुरक्षित आपल्या सद्गुरूंनी, आपल्या कुलदेवतेने आपल्याला ठेवलंय. हा केवढा मोठा चमत्कार आहे. आज बाहेर जगामध्ये पाहिल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे, म्हणजे खरंच ना, आपण वृत्तपत्र वाचत नाही किंवा बातम्या फारशा पाहत नाही, हे किती सुखकारक आहे. बातम्या लावल्यानंतरच्या कोणत्या बातम्या आपण पाहू शकतो सांगा तुम्ही, कोणत्या बातम्या आपण श्रवण करू शकतो. महाराज म्हणाले ना, वृत्तपत्र घेऊ नका, पैसे देऊन जगाची दुखणी घरात कशाला आणता. टीव्ही तर सगळ्यात जास्त महागड आहे. 50,000 रुपये 50 इंचीच टीव्ही घेतला मीच घेतला. तर प्रसंग असा आहे की खरंच संत महात्मा ओळखणं कठीण आहे. किती कठीण आहे. ब्रह्मानंद महाराज किती विद्वान होते आपल्या सगळ्यांना माहिती. ब्रह्मानंद महाराजांचे काही सह अध्यायी किंवा त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या शास्त्र चर्चेला उपस्थित असलेले अनेक त्यांचे तत्कालीन विद्वान सह अध्यायी म्हणा किंवा त्यांचे मित्रवर्य असं म्हणा, हे सगळे एकदा गोंधळलेला आहे. महाराजांनी अनुग्रह घेतलेला होता ब्रह्मानंद महाराजांनी, आणि त्यांनी पाहिलं की इतका विद्वान हा ब्रह्मानंद महाराज, एवढा महान आनंद शास्त्री, एवढे महान, इतके विद्वान, शास्त्रामध्ये यांचा कोणी हात धरत नाही, आणि असा माणूस ते महाराजांची कफनी घालून काय राहतो, स्वयंपाकघरात काय झारे घेऊन आणि कढया घेऊन पराती घेऊन काय काम करतो. आणि मग म्हणून त्यांनी एकांतात ब्रह्मानंद महाराजांना विचारलं, संत काय असतो, संतांचं साह्य काय असतं. त्याही पेक्षा मी तुम्हाला म्हणतो ना की संत ओळखणं किती कठीण आहे. तर एकांतामध्ये ते ब्रह्मानंद महाराजांना म्हणाले, शास्त्री बुवा, आणि त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांना त्यांच्या मित्रांनी पाहिलं. एक लंगोटी घातलेला साधा माणूस, साधा मराठीत बोलणारा, गोंदवलातला, खेडवळ भाषा असलेला, आणि त्यांचा शिष्य हा उत्तम संस्कृत बोलणारा, आणि ते सगळे विद्वान ब्राह्मण होते, कर्नाटकातले होते. तर ब्रह्मचैतन्य महाराज थोडेसे बाजूला गेल्यावर एकांतामध्ये त्या सगळ्या विद्वान ब्राह्मणांनी हळूच ब्रह्मानंद महाराजांना एक प्रश्न विचारला, बुवा, तुम्ही काय यांच्यामध्ये पाहिलं आणि यांना गुरु केलं म्हणाले. ब्रह्मचैतन्य महाराजांना काय लंगोटी काय, त्यांचे हे काय, भाषा काय, मराठीत काय बोलतात, आपण संस्कृत मध्ये बोलणार, काय पाहिलं म्हणे तुम्ही यांच्यामध्ये, यांना सद्गुरू पद दिलं. काय वाटलं असेल ब्रह्मानंद? काहीच नाही वाटलंय. त्यांनाही माहिती की अज्ञान मी लेकरू, एवढंच वाटलं असतं, कारण ते ज्ञानी होते ना खरे. पण त्याच्या आधी ब्रह्मानंदांचा अनुभव किती छान आहे. आपण माहित, ब्रह्मानंदांना हे माहित होतं की आपणच आपल्या सद्गुरूंना 3 वेळा परत आलो होतो, हे मला सद्गुरू नको असं ठरवून. शेवटी मारुतीरायांनी, प्रत्यक्ष भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं की तेच तुझे गुरु आहेत, तेच तुला करावं लागणार आहे.
हे ब्रह्मानंदांना माहित होतं. तर ब्रह्मानंद महाराज म्हणाले, मी तुम्हाला काय सांगू, मी यांना काय म्हणून गुरु केलं? तर म्हणाले, माझा हा गुरु आहे ना, माझा सद्गुरू, माझा मायबाप, हा नित्य मराठी भाषेत, खेड्याच्या भाषेत नित्य वेदांतच बोलत असतो. तुम्हाला कसं कळलं? तुम्ही राहून पहा म्हणाले त्यांची. आणि दुसरं सांगितलं की इतकी वर्ष मी त्यांच्या जवळ राहतो, त्यांच्या कृपेने त्यांच्या जवळ राहतो, त्यांच्या कृपेने त्यांची सेवा घडते. तर सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत मला हे हवंय, मला हे द्या, मला याची गरज आहे, असं आजपर्यंत या माझ्या मायबापांनी मागितलेलं. काय सद्गुरूंचं वर्णन आहे, नाही कधीच मागितलं नाही, कधीच नाही. म्हणजे हे जे सांगतात ना, हेच आनंद सागर, हेच ब्रह्मानंदांचं, हेच रामानंदांचं, हेच प्रभू चैतन्य महाराजांचं, आणि शेवटी तर बाबांच्या जीवनचरित्रात सुद्धा हेच पाहायला मिळायचं. तर पाणी किती गरजेची गोष्ट आहे, तहान लागणं किती साहजिक गोष्ट आहे. नाही बाबा, तुम्ही दूध पिणार नाही तुमचं संध्या झाल्याशिवाय, अन्निक झाल्याशिवाय, तुम्ही जेवण करणार नाही तुमचं सगळं हे आटोपल्याशिवाय, हे आपण समजू शकतो. पाणी पिणं हे केवढं गरजेची गोष्ट आहे, पण ती सुद्धा कधी कोणाला मागायची नाही. म्हणजे काय, इंद्रिय दमन म्हणण्यापेक्षा मी म्हटलं की केवढी विरक्ती आहे, त्याची आठवणच नाही. आणि असं का होत असेल? तर मी तुम्हाला मागे तो प्रसंग सांगितला की अखंड नामानी हा आपला अन्नमय कोश हा नाममय होऊन जातो, आणि तो नाममय झाल्यावर नामानीच त्याच्या सगळ्या गरजा भागतात. तर त्याला इतर तुमच्या माझ्यासारख्या अन्न पदार्थांची पाण्याची गरज पडत नसतात. म्हणून ते म्हणाले की भवभार फार झाला, जीव तळमळू लागला. या संतांच्या साह्यामध्ये हा जो मायारूप समुद्र आहे सगळा, हा सगळा मोहाचाच आहे. तर या समुद्रामधून तुम्हाला हा भवसागर पार करत असताना तुम्हाला तारून नेणारा तारू म्हणजे तुमचा सद्गुरू आहे. आपण म्हणतो ना, तारा यास भवार नवात जनता, तारू तुम्ही जाण. राज, तुम्ही आम्हाला याच्यातून तारून देणार. कोण देणार आहे मला सांगा? भयानक प्रसंग आहे हो. काय काय लोकांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे, मी आपल्या सगळ्यांनाच ते पाहायला मिळतात. पण जेव्हा सद्गुरूच्या कृपेच्या दृष्टिकोनातून आपण एखाद्याचं जीवन जेव्हा पाहायला जातो ना, आपल्या उपासनेतलेच एक जण आहे, नाव मी सांगत नाही त्यांचं तुम्हाला, 4-6 महिन्यापूर्वी त्यांचं इथे कॅन्सर झाला आतून. त्याचं ऑपरेशन सुरू. दाढेला अशी काहीतरी हे झाली, गाठ झाली, म्हणाले. पुढे कळलं की कॅन्सर आहे, आणि मग औरंगाबादला ऑपरेशनला नेलं. आत्ता या मागच्या वर्षीच्या ऑगस्ट मधली गोष्ट, 1 वर्ष आता होतं. इतके साहजिक आहे, एक तर कॅन्सर होणं ह्याचा धक्का, पुन्हा त्यात ऑपरेशन, तेही तोंडाचं, 8-15 दिवस, त्याच्या आधीचे काही दिवस खायला व्यवस्थित गिळता येत नव्हतं, वगैरे वगैरे सगळं. अशा परिस्थितीमध्ये हा माणूस अनुग्रहित, आणि रोज दोघा नवरा बायकोंचं ठरलेलं की रोज 4 ते 5 या वेळात ते घरी दोघं नवरा बायको छान जप करायचं. रोजचा संकल्प, श्रीराम जय राम जय जय राम एकदा यांनी म्हणायचं, एकदा त्यांनी वैखरीतनं दोघं नवरा बायको जप करायचं. आपल्या मनामध्ये येईल की इतका छान जप केला कॅन्सर व्हावा का? तर परमार्थामध्ये पुन्हा मी तुम्हाला आपल्याला अभ्यास करायचा की परमार्थ म्हणजे प्रारब्ध चुकत नाही. हे आपण आपली ती मी इतका जप केला मग मला, अरे भगवान गोपाल कृष्ण रामाकडे पाय, ज्यांचं नाव घेऊन आपण उद्धरून चाललो त्यांच्या जीवनामध्ये किती खटपटी झाल्या, पण ते नाही, रामरायाचं जीवन तर तेच तर. म्हणजे परमार्थात ह्या गोष्टी शिकून पहिल्यांदा आपण ह्या स्वच्छ आपला आरसा असावा. आणि आपल्या महाराजांनी सकल संतांनी इतकं स्वच्छ सांगितलंय ना, पण आपण आपल्या अज्ञानामुळे त्याच्याकडे व्यवस्थित पाहा. परमार्थ करत असताना, अध्यात्म करत असताना हे आपण कायम लक्षात ठेवा की आपलं प्रारब्ध चुकणार नाही. तरीही मग आपल्याला मग महाराजांनी असं का सांगितलं की जे घडेल ते माझ्या इच्छेने घडेल असं समजून वाग. तर मला असं वाटतं मी ती कथा तुम्हाला सांगितली, ते एका सत्पुरुषाने सांगितली, तुम्ही जेव्हा अनुग्रह घेता केली त्या क्षणी या जीवाला आता कधी मुक्त करायचं हे तुमच्या सद्गुरूंनी ठरवलेलं आहे. आणि तेव्हा तुमचा अनुग्रह होत असताना तुमचे सद्गुरू त्या सगळ्या फाईल्स
ब्रह्मदेवाकडनं त्या चित्रगुप्ताकडनं मागून घेतात आणि अरेंज करून घेतात की कमीत कमी श्रमात याला कसं जास्त करता येईल. आम्ही आता आपण करतो की नाही, अरे याला याला हा एवढे 2 पॉईंट्स लिही, तुला 2 पैकी 2 मार्क देऊन टाकतो, म्हणजे तुला इतके इतके मिळतील. हे सामान्य शिक्षक एखाद्या विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी जसं करतो ना, तसं सद्गुरू आपलं सगळं प्रारब्ध ऍडजस्ट करून देतात आणि मग त्याच्यात कुठेतरी तुमचा फार मोठा ऍक्सिडेंट करून त्याच दिवशी तुमचा मृत्यू असं ठरलेलं असलं तरी छोटासा ऍक्सिडेंट करून, छोटंसं आटून, एखादा हातपाय मोडून तुम्हाला राहिलेलं आयुष्य जेवढं तुमच्या योग्यचं आहे तेवढं तुम्हाला बरोबर देतात. हे समजून वागणं हा खरा परमार्थ आहे. आपल्याला दुःख होणार, महाराज म्हणाले ना, माझ्या माणसाच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी त्याच्या मनाप्रमाणे घडतील असं नाही, पण मी त्याची लाज राखेल. लाज राखेल या शब्दात सगळंच आलंय. शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळी लाज ते राखतात. खूप भीती वाटू लागली. ऑपरेशन ठरलं, 6-7 तासांचं ऑपरेशन. 2 मांड्यांची 2 हाडं काढायची होती. इथलं दाढे खालचं हाड काढून टाकायचं होतं, तिथे ते बसवायचं होतं. असे 3 सर्जरी ॲट अ टाइम करायच्या होत्या. एक शरीर, 6-7 डॉक्टर. ॲनेस्थेशिया दिला. ते म्हणाले, ॲनेस्थेशिया दिवस तर मी महाराजांचं नामस्मरण करत होतो, महाराजांना प्रार्थना करत होतो. महाराज मला भीती वाटते, मी मरेल की काय असं मला वाटतंय, माझ्या लेकराबाळांचं काय होईल हे नंतर, पण मला आता हा त्रास आणि मला आता मरायचं नाही. आता मला तुम्ही सांभाळा. ते म्हणाले, ॲनेस्थेशिया देईपर्यंत एका विशिष्ट वेळेपर्यंत मी श्रीराम जयराम म्हणत होतो हे मला कळालं आणि एका क्षणी ॲनेस्थेशिया लागू झाला आणि मी बेशुद्धीमध्ये गेलो आणि त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज माझ्या स्ट्रेचरच्या जवळ उभे होते. ऑगस्ट 2022चा अनुभव सांगतो. हे सांगत असताना त्यांचे डोळे भरून आले. ते म्हणाले, कितीतरी वेळ महाराज माझ्या जवळ उभे होते. मी महाराजांना म्हणत होतो, महाराज तुम्ही किती वेळ उभे राहता, तुम्ही जा ना आता. तर ते म्हणाले, अरे नाही, हे डॉक्टरांचं काही खरं नाही, मला उभं राहणं भाग आहे. हे वाक्य आहेत बरं महाराजांची, मला इथं थांबलं पाहिजे, तुझं ऑपरेशन होऊस तर मी थांबतो, कारण हे डॉक्टर ऑपरेशन व्यवस्थित करतील की नाही माहीत. आणि महाराज पूर्ण वेळ थांबले. म्हणाले, तू काळजी नको करू म्हणाले. आणि पूर्ण ऑपरेशन होईपर्यंत महाराज माझ्या जवळ उभे होते. हे मला बेशुद्ध अवस्थेत कळत होतं. योग्य वेळेला माझं सगळं ऑपरेशन संपलं. महाराजांनी माझ्या कपाळाला बरं येतो बरं बाळ असं म्हणून महाराज निघून. एवढा दयाळू संत. हे मी फक्त प्रल्हाद महाराजांना सांगतो, सकल संतांचे अनुभव आहे. पण ज्यांचा अनुभव आपल्याला आला, जो आपल्याला कळाला, तो आपण सांगावा. केवढे संतांचं साह्य आहे. सज्जनो, याच्यासाठी आपण फार काय केलं. मी म्हटलं ना की त्यांनी नामस्मरण केलं हे वाया नाही गेलं. मृत्यू येणार नाही असं नाही. आज नाही उद्या आपला ठरलेला काळ आहे, त्या दिवशी आपल्याला जावंच लागेल. पण ते जाणं सुद्धा इतकं सुखकारक असेल, ते जाणं सुद्धा भाऊसाहेबांना इतकं सहज शक्य होईल की अरे मृत्यू म्हणजे काय, ते इथून उठायचं आणि महाराजांकडे जायचं. आणि ते मृत्यूचंच मी तुम्हाला सांगत नाही, तर मृत्यूपर्यंतचं जीवन सुद्धा इतके अडचणी तुम्हाला येतील तुमच्या प्रारब्धानुसार जगात, पण त्याच्यामध्ये समाधान टिकून तुमचं नाम चालत राहणं, याच्या इतकी मोठी उपलब्धी काही नाही. हेच दुःख येतील, पण त्याच्यात तुम्ही आहात. महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे की तुम्ही काहीही साधन नाही केलं तरी हरकत नाही, पण म्हणाले तुमचा बाप, तुमचा सद्गुरू तुमच्या मागे उभा आहे हे विसरू नका. हे किती छान की जसं आई सांगते, अरे मी आहे ना तुझ्या पाठी. आई बाबा सांगतात की नाही आपल्याला, जोपर्यंत देहात होते तोपर्यंत आपल्याला त्यांचा केवढा आधार वाटायचा. नवे नवे होतात, माझी आई आहे, माझे बाबा आहे, हे किती आपल्याला आनंददायी असतं मला सांगा. पण त्यांना मर्यादा आहेत. ते आई बाबा गेले, पण हा मायबाप की ज्यांनी आपल्याला हे मायबाप दिले होते, ज्या मायबापांनी आपल्याला हा सद्गुरू मिळून दिला, त्या सगळ्यांच्या प्रती आपण किती कृतज्ञ, किती विनम्र राहायला पाहिजे. आणि असा मायबाप, महाराज म्हणाले नका साधन करू, पण मी तुमच्या पाठीशी आहे हे विसरून चालू नका. आणि ते जर अखंड स्मरणात राहिलं की कोणताही प्रसंग येऊ, प्रसंग आनंदाचा असो, प्रसंग दुःखाचा असो, पण ते आहेत, ते आहेत, ते आहेत, या गोड भावनेत राहण्यासारखी कोणती तरी भावना मला वाटतं विश्वामध्ये दुसरी नसेल. दुसरं, तारू तुम्ही जाहला. खरं म्हणजे हे सगळे सद्गुरू, आपले सद्गुरू म्हणा, संत महात्मे, हे पूर्ण ब्रह्मज्ञानी असतात. म्हणजे खरं ते परमात्म स्वरूप झालेले असतात. पण तरीही नाथ महाराज याच्यामध्ये सांगतात त्यांचं वैशिष्ट्य काय. त्यांचं वैशिष्ट्य असं की पूर्ण ब्रह्मज्ञानी,
परमात्म स्वरूप झालेले हे संत महात्मे सगुणोपासना सोडत नाही, नाम सोडत नाही आणि उपासना सोडत नाही. हे आपण पाहिलंय, जवळून पाहिलंय की काही गरज नसते त्या नामाची लौकिक अर्थाने. आपल्याला असं वाटतं. आता पूर्णत्वाला तो पोचलेला महात्मा आहे, त्यांनी सगुणोपासना करावी का? ब्रह्मचैतन्य महाराज, रामानंद महाराज, आपल्याला तो प्रसंग माहितच आहे थोरल्या महाराजांचा. रामानंद महाराज 1930 सालचा प्रसंग. पूर्ण आत्मज्ञानी, ब्रह्मज्ञानी पुरुष ज्याला म्हणतात, असे रामानंद महाराज. सद्गुरूंनी सांगितलं जालन्याचं कार्य करा. जालन्याला आले, सभा मंडप उभारला, तिथली उपासना वाढवली. हजारो लोक नामाला, उपासनेला जालन्याच्या राम मंदिरात येऊ लागले. आज तागायत येत. मला सांगा, 1896ला रामाची स्थापना जालन्याला महाराजांनी केली, थोरल्या महाराजांनी. आनंद सागर, रामानंद महाराज, प्रल्हाद महाराज, नानाचार्य, अनेक संत महात्म्यांनी, आदरणीय बाबा, या सगळ्यांनी त्या सभा मंडपाच्या सेवा कार्यात सद्गुरूंच्या कृपेने आपला सेवाभाग दिला. ती उपासना वाढवली, चालवली. आज 125, 26, 27 वर्ष जालन्याच्या राम मंदिराला झाली. आज तागायत ती उपासना त्याच भावनेने, चढत्या उत्साहाने सुरू आहे. काय तेज असेल त्या उपासनेचं. आणि अशी उपासना वाढवल्यानंतर 1930 साली रामानंद महाराजांना गोंदवल्यामधून एक पत्र येतं की बुवा, या वर्षीचा गोंदवल्याचा 13 कोटीचा जपाचा संकल्प तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पत्र पाहताच गोंदवल्यास निघून येणे. संपूर्ण आयुष्य सद्गुरूंच्या आज्ञेत त्या मंदिराच्या सभा मंडपाच्या निर्मितीसाठी घातलं, तिथल्या उपासनेसाठी घातलं. तिथे एवढा मोठा समाज निर्माण केला, त्या रामावर एवढं प्रेम केलं, त्या रामरायाची एवढी सुंदर सेवा केली. सत्वगुणाने, सात्विकतेने तरी मनुष्य तिथे आसक्तीत गुंततो केली की हा माझा राम आहे, या रामाची मी सेवा केली. इतके लोक आता उपासनेला येतात, मग उपासनेवर माझं काय होईल? क्षणाचाही विचार न करता सद्गुरूंनी पाठवलेल्या पत्राला नमस्कार केला आणि यथावकाश जालन्याचं राम मंदिर सोडण्याचा निर्णय रामानंद महाराजांनी घेतला. एके दिवशी सकाळी रामरायाला अभिषेक केला. बासुंदीचा नैवेद्य जालन्याच्या राम मंदिरातल्या आनंद रामासाठी झाला. तो नैवेद्य रामानंद महाराजांनी दाखवला. यथावकाश सगळ्यांचा भोजन प्रसाद झाला आणि आता जालना सोडून गोंदवल्याला जायचंय. आपल्या सद्गुरूंनी आपल्याला बोलवलेलं आहे आणि आपलं हे जालन्याच्या रामाचं शेवटचं दर्शन आहे, याचं पूर्ण ज्ञान रामानंद महाराजांना होतं. त्या रामासमोर उभे राहिले, त्या रामाला मनापासून नमस्कार केला. म्हणाले, रामा, सद्गुरूंची आज्ञा आहे, मी आता गोंदवल्याला चाललोय. झाली असेल ती सेवा तुझ्या चरणी रुजू करून घे. हे सांगत असताना रामानंद महाराजांच्या डोळ्याला धारा होता. यात काही वैशिष्ट्यच नाही, यात काही विशेष नाहीच आहे. रामाच्या डोळ्यातनं धारा लागल्या होत्या. सज्जन हो, ब्रह्मज्ञानी पुरुष, आत्मज्ञानी पुरुष, सगुणोपासना किती जोराची असते बघ. जसे त्या गोंदवल्यातल्या रामाला जेव्हा महाराज नैमिषारण्यामध्ये निघाले तेव्हा रामाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. रामानंद महाराज जेव्हा जालना सोडून गोंदवल्याला जायला निघाले 1930 साली, त्या दिवशी त्या रामाच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या की अरे, माझा हा पांडुरंग, माझा हा रामानंद, ज्या आनंद सागरांनी हे निर्माण केलं, त्याच्यामध्ये ज्यांनी रामानंद अखंड दुंबत राहिला, ज्या आनंद सागरांच्या लहरीमध्ये हा रामानंद होता, तो रामानंद देखील आज जालना सोडून जातोय. लौकिक अर्थाने संगमरवरी असलेल्या मूर्तीवर जर एवढं प्रेम करून त्या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येत असतील, तर सज्जन हो, ब्रह्मज्ञानी पुरुषाची सगुणोपासना, त्याचं नाम काय श्रेष्ठ असतं. यातनं आपण घेण्यासारखं काय आहे? परमोच्च पदाला पोहोचले ब्रह्मज्ञानी, जरी सर्वात मोठी अवस्था जर काही असेल तर आत्मज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी एकच आहे. तर ब्रह्मज्ञानी झालेला पुरुष सुद्धा अखेरपर्यंत आपली उपासना सोडत नाही, सगुण उपासना सोडत नाही.
सगुणाची उपासना, त्याची पूजा, त्याची अर्चा कशी करावी, हे सकल संतांच्या, आपल्या या सकल संतांच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून ब्रह्मज्ञानी जरी असला तरी सगुणाचं ध्यान, सगुणाची उपासना आणि नामस्मरण कधीच सोडत नाही. याचं कारण असं आहे की या सगल संतांना सगळीकडे राम दिसतो, सगळीकडे भगवंत भरलेला दिसतो. आणि संत हे स्वतः भगवत रूप असल्याने त्यांच्या भेटीने आपलं पाप नाहीसे होतं. त्यांच्या अल्पकृपेने आपल्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूप ठसून जातं, भरून जातं, असा एक सिद्धांत सांगतो. त्याच्यानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लहानपणापासून आपण आपल्या सगळ्यांच्या कानावर एक वाक्य पडले, अरे अमके अमके महाराज आले, अमके अमके संत आले, दर्शन घेऊन या. आपण लहानपणी काय गा इथे दर्शनाला जाते, पण ते म्हणे नाही, ते खारीक देतात, ते आमकं देतात, त्या लालसेने का होईना आपण साखर देतात, कडी साखर देतात, त्या लालसेने आपण दर्शनाला जायचं. पण खरंच आहे, कोणत्या संताच्या एका कृपादृष्टीने तुमचं कोणत्या जन्मातलं कोणतं पाप जळून जाणार हे आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून संतांची दर्शनं घेत जावं. अनेक लोकांना वाटतं आमचे सद्गुरू हे, मग त्यांच्या उमरखेडच्या महाराजांच्या दर्शनाला मी कशाला, अरे त्या संताच्या दर्शनाने, त्यांच्या एका कृपादृष्टीने माझं कोणत्या जन्मातलं कोणतं पाप संपून जाणार आहे याचं ज्ञान आपल्याला नसतं. आणि दुसरं, आपल्याकडे शास्त्रात इतकं स्वच्छ की ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. हा भाव जर असेल तर प्रत्येक संतामध्ये आपला सद्गुरू आणि प्रत्येक संतांच्या चरणकमलात आपल्या सद्गुरूंच्या श्रीचरणांचं दर्शन आपल्याला सहज मिळू शकतं. हा भाव राहिला पाहिजे. म्हणून संतांच्या सहवासाने सामान्यातल्या सामान्य लोकांना अनिर्वचनीय असं शाश्वत सुख उपभोगायला मिळतं. कसं भोगायला मिळतं? तर गेली 10-11 दिवस महाराज होते. काय म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय ते. शेजारती तीच आहे, काकड आरती तीच आहे, नित्याच्या आरत्या तेच आहे, पंचपदीचे भजन रोज तेच असतात, रोज. म्हणजे तुम्ही वारकरी संप्रदायात जा का रामदासी संप्रदायात, ठरले रूप पाहता लोचने हरिमुखे मना हरिमुख, तेच असतं खरं लौकिक दुसऱ्या लोकांच्या दृष्टीने. पण त्यातला गोडवा नित्य नूतन असतो, रोज वेगळं आनंद त्यातून मिळतो. पद तीच आहे. तर हा जो अनिर्वचनीय आनंद आहे, आणि या अनिर्वचनीय आनंदाचा उपभोग घेत असताना आपल्याला लक्षात येत नाही, पण एक गोष्ट लक्षात येते की अरे तितक्या काळापुरतं मी माझ्या प्रापंचिक कटकटी, माझ्या दुःख, माझी काळजी, माझी चिंता तपशेल आपण विसरून जातो. आणि त्या भगवंताच्या चरणी तो जो आनंद आपण उपभोगतो, तो अनिर्वचनीय आनंद काही काळापुरता आपल्याला मिळतो. तो तात्पुरता असतो. त्याचा उल्लेख सुद्धा नाथ भागवतामध्ये आला की तो आनंद तात्पुरता असतो, पण तो तुम्ही उपभोगता. मग तो थोडा मग तुम्हाला ती चव तर कळते. खरं म्हणजे मला सांगा ना, भजन म्हणणं याच्यामध्ये कोणता आर्थिक खर्च आहे? कोणताच आर्थिक खर्च नाही, काहीच नाही. बरं, भजनासाठी काही वेगळं तुम्हाला, बरं त्यांची तर अपेक्षा की मज नाही ताल गळा, नका करू हो कंटाळा. इतकं स्वच्छ सांगितलं का मला फक्त तुमचा भाव पाहिजे. नाही, हा काळी 3 मध्येच गायला पाहिजे, तो काळी 2 मध्येच गेला पाहिजे, मग सारेगमतलं हे चुकलं ते आलं, असं काहीच महाराजांना अपेक्षित नाही. पण ज्या भावनेने सगळे म्हणतात, आता तुम्हाला इतकं छान वाटतं ना की या उपासनेमधून मुलं मुली विशेषतः इतक्या छान तयार होतात, मुलं आणि मुली. काही क्षणापर्यंत तर त्यांना डोळे लावायची सवय लागली. त्या पाठ झाल्यामुळे त्या शब्दांचा अर्थ, त्याचा भावार्थ काही तर त्यांना कळतो, निश्चित कळतो. आताची पिढी फार बुद्धिमान आहे, म्हणून ती जर पटकन इकडे आणली, मी तर म्हटलं ती पिढी जन्माला येण्याच्या आधी आईपासून जर झाले ना संस्कार, आणि तसे तेही संस्कार महाराजांच्या कृपेने उपासनेत व्हायला लागले. आपल्या उपासनेतली एक इंजिनियर असलेली मुलगी गेली 2-3 वर्ष वर्क फ्रॉम होम करते. तिने इतकी सुंदर भावना व्यक्त केली, मी तुम्हाला काय सांगू. तेलंगणातली राहणारी, नांदेडमध्ये सून म्हणून आली, मराठीचं वाचन फारसं नाही, रामदासी संप्रदाय माहित नाही. शास्त्री आल्यावरच कळलं की हे कोण, ते कोण, ते कोण, मग यातले आपले म्हणजे कोणते महाराज, हे कोणते हे माहित नाही. आली, उपासनेत आली, सासूबाईंबरोबर, नवऱ्याबरोबर. तेलुगू असल्यामुळे फारसं काही कळत नव्हतं, पण ऐकत गेली, श्रद्धेने ऐकत गेली. 2-2.5 वर्षानंतर श्रींच्या कृपेने प्रेग्नंट राहिली, आणि सगळं महाराजांचं चरित्र हे उपासना करता करता वाचन झालं.
7 महिन्याचा बाळ पोटात असताना तिने एक दिवस फोन केला की सर माझी अशी अशी इच्छा आहे की माझे बाळ आता 7 महिन्याचं पोटात होतंय, त्याच वेळेला मला अनुग्रह मिळावा अशी इच्छा आहे, पण मला खिरड्याला जाणं शक्य नाही. डॉक्टरांनी प्रवासाला बंदी केली, पण माझी खूप इच्छा आहे आणि प्रवासात तर अनुग्रह देत नाही, कसं करायचं? संस्थांना विनंती केली व संस्थान म्हणाले जे शरपंजरी लोक आहेत जे खिरड्याला येऊ शकत नाही अशांसाठी आपण अनुग्रहाची व्यवस्था इथे केलेली आहे. मी त्यांना म्हटलं की तुमच्या नियमामध्ये बसत असेल तर बघा, पण अशी एक मुलगी तेलंगणातनं इथे आली, नित्य महाराजांच्या उपासनेत असते. तिचा भाव असा आहे महाराजांचं चरित्र वाचून ऐकून की मला माझं बाळ पोटात असताना जर अनुग्रह मिळाला तर भगवान भक्त प्रल्हादासारखं होऊ शकेल असं मला वाटतं. पण माझी इच्छा आहे की माझ्या बाळाला तो आशीर्वाद मिळावा. संस्थांनी फक्त एकुलती एक विनंती मान्य केली आणि त्या लेकराला महाराजांनी जवळ केलं. तिचे फिलिंग्स ती म्हणाली, अनुग्रह देताना हरे राम सगळे म्हणत होते, मी सगळं विसरले, मला कळलं नाही त्या क्षणांपुरतं की मी कुठे बसलेली आहे. पण एक स्पष्ट स्वच्छ मला कळालं की प्रत्यक्ष महाराज मला अनुग्रह देत आहे. 2च सेकंद. त्याच रात्री एक सुंदर स्वप्न तिला पडलं. श्री महाराज स्वप्नात आले, तिच्याकडे पाहून आशीर्वादाचं हास्य दाखवलं आणि बघते सज्जनो, या घोर कलियुगामध्ये काय काळ आहे बाहेरचा, काय मुली वागतायत. आपल्या अत्यंतिक जवळचे असलेले मुलं लग्न झाले, दोघांनी ठरवलं की आपल्याला संततीच द्यायची. गुरांपेक्षाही पुढे गेलेत की नाही. महाराज म्हणाले होते की येणारा काळ फार कठीण आहे. मनुष्य गुरांसारखा विषय भोगेल, पण गुरं तरी शहाणे. अशी परिस्थिती महाराजांनी सांगितल्याप्रमाणे या घोर कलियुगात आली असताना कुठेतरी हे या राजस्थानच्या वाळवंटामध्ये ओयासिस दिसावं, तसं हे उपासनेचं कार्य श्रींच्या कृपेने चालू आहे आणि त्यातून किती छान रिझल्ट येत आहेत. 10 मुली 10 मुलं तयार होणं, 10 आया तयार होणं. आज मला सांगा की अशा उपासनेतून निर्माण होणारी संतती खरंच किती बुद्धिमान आणि किती धर्मशील निघेल हे सांगायची वेगळी गरज. संतांचा खरं मी म्हटलं ना अनिर्वचनीय आनंद जो आहे ते म्हणाले की खऱ्या संतांच्या सहवासात सामान्य लोकांना सुद्धा अनिर्वचनीय असं शाश्वत सुख उपभोगायला मिळतं. म्हणून संतांची भेट होण्यासाठी खरंच पुण्याचा साठा पाहिजे. तो पुण्याचा साठा जर नसेल तर अशी संतांची भेट होत नाही. मला असं वाटतं की एखाद्या इतक्या कलियुगातल्या लौकिकदृष्ट्या फॉरवर्ड असलेल्या मुलीच्या मनामध्ये तो सत्संग किती चांगला भाव निर्माण करू शकतो आणि त्या चांगल्या भावातनं भावी काळामध्ये एक धर्म कार्य करणारी, एक राष्ट्र कार्य करणारी संतती निर्माण होऊ शकते. हा खरा मला असं वाटतं अनिर्वचनीय आनंदाची फलश्रुती आहे. राहिलेला झालेली सगळी सेवा सद्गुरूंच्या चरणी आपण अर्पण करूया आणि नाथ महाराजांनी आनंददायी आत्मविश्वासपूर्वक जीवन जगण्यासाठी जी प्रार्थना सांगितली ती प्रार्थना करूया. तत्पूर्वी